स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवी भूगोलाचा 12वा धडा पर्यटनाचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा. तर माया संस्कृतीमधील वस्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंत कुमार मेक्सिकोला जाऊन आले. याला परदेशी पर्यटन म्हणतात. गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले. त्याला परदेशी पर्यटन म्हणतात. नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारासाठी जॉन व अमरला केरळला जावे लागले, तर याला वैद्यकीय पर्यटन म्हणतात. पुंडलिक रावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली, धार्मिक पर्यटन म्हणतात याला. पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली, याला कृषी पर्यटन असे म्हणतात. सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले, याला धार्मिक पर्यटन असे म्हणतात. प्रश्न 2, अ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा. तर बघा, अ गट, ब गट आणि क गट. ताडोबा, चंद्रपूर, वाघ. पक्षी अभयारण्य नानज, माळढोक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई, कन्हेरी लेणी. ताजमहाल, आग्रा, जगप्रसिद्ध आश्चर्य. रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद, चित्रनगरी. राधानगरी, कोल्हापूर, रानगावा. भीमबेटका, मध्य प्रदेश, प्राचीन गुफाचित्रे. प्राचीन लेणी, वेरूळ, कैलास लेणी. ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य, अरुणाचल प्रदेश, फुलपाखरे. लोकटक, मणिपूर, सरोवर. प्रश्न 3, थोडक्यात उत्तरे लिहा. धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनातील फरक सांगा. तर देवदर्शन, यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटन होय. या उलट संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय. आणि धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधुसंतांच्या समाधीस्थळांना भेटी देणे, त्या स्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. याउलट सांस्कृतिक पर्यटन एखाद्या ठिकाणच्या चालीरीतींची, लोककलांची, रूढी परंपरांची माहिती मिळवणे, तेथील लोकजीवनात प्रत्यक्ष अनुभवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे, धार्मिक कार्य करणे इत्यादी पर्यटनाचे विविध उद्देश असतात. पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. तर पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोहोचू शकते. काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटन स्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. परंतु पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अवलंब केला असता पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. पर्यटकांनी पर्यावरणस्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते. वृक्ष व वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ राहते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी आणि यांची काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात? पर्यटन विकासातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग सेवा इत्यादी संधी निर्माण होतात. पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावरती उपाययोजना सुचवा. तर उत्तर आहे, पर्यटनाच्या ठिकाणी पुढील समस्या उद्भवू शकतात. पर्यावरणावरील समस्या, वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याची समस्या, निवासस्थानाच्या अभावाची समस्या, वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या, संपर्क साधनांची उपलब्धता नसल्याची समस्या, पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांवरची उपाययोजना. तर शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, वाहतुकीच्या जलसेवा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणे, पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांना पर्यटन स्थळे स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे अधिकार देणे, पर्यटन स्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे, सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी. आपल्या जिल्ह्यातील कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्याप्रमाणे द्यावे. आता मी पुण्याप्रमाणे दिलेलं आहे. आपल्या पुणे जिल्ह्यात देहू, आळंदी ही धार्मिक स्थळे आहेत जेथे पर्यटनाच्या दृष्टीने विकास करता येऊ शकतो. मावळ भागात बुद्धकालीन बेडसी लेणी, कार्ले लेणी आहे, तेथे एकविरा देवीचे मंदिर आहे. या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करता येऊ शकतो. लोहगड, विसापूरगड
तुंगगड, तिकोनागड, कोरीगड, सिंहगड असे गड आहेत. या भागात उपहारगृह, रस्ते विकास केला तर पर्यटन विकास होऊ शकतो. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. कारण सांगा. तर याचं उत्तर आहे पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात. पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. पर्यटनस्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचना फलक तयार करा. तर पाण्याचा योग्य वापर काटकसरीने करावा. पर्यटनस्थळी किरकचरा न फेकता कचरापेटीतच टाकावा. फुले ही झाडावरच चांगली दिसतात, त्यामुळे बागेतील फुले तोडू नये. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. जीवाला धोका पोहोचू शकतो अशा ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका कितपत योग्य आहे ते स्पष्ट करा. तर पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार व बँकिंग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो. पर्यटनामुळे देशात राजकीय चलन प्राप्त होते. पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका अतिशय योग्य आहे. प्रश्न 6वा. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणीची यादी करा व ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा. वज्रेश्वरी, पुणे, उनबदेव, कोपेश्वर, उनकेश्वर इत्यादी ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. या ठिकाणी अंतर्गत तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे तेथे गरम पाण्याचे झरे आढळतात. वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणांना दिसून येतो. तर वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंध मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, शेगाव, शिर्डी, औरंगाबाद, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणांवर दिसून येतो. उपक्रम. पर्यटनाला चालना देणारी जाहिरात तयार करा व ती वर्गात सादर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.